रक्षण लावलं जाते. दोन्ही कंप्लीट टीम आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. क्षेत्ररक्षण आपण बघितलं, मला वाटते राहुल येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. जय मसोबा पिंपळा संघाच्या फलंदाजांना अजून एक सुवर्ण संधी आलेली आहे, कारण किसन पाटील यांनी तर पारितोषिक ठेवलेलं आहे. लागोपाठ 3 षटकार लगावले तर 1100 रुपये. आणि त्यानंतर आमचे अल्पेशजी म्हात्रेजी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, सुभाषजी मस्के व सतीशजी पाटील हे सुद्धा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तिघांकडून 3000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एकंदरीत 4100 4100 41 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार जर लगावले, दोन गोष्टी होऊ शकतात. जय मसोबा पिंपळा संघासाठी 3 षटकार लगावले तर संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या फलंदाजाचा बँक बॅलन्स वाढू शकतो. यस, क्षेत्ररक्षण लावलं जातं. एसटी रक्षक एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गलीला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट फाईन लेग, एक मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. आणि 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमा रेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक डीप मिड विकेट. पहिल्या चेंडू प्रहार केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, आणि चेंडू वाईड अप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. का लगावलेला आहे. संघाचा कॅप्टन खेळपट्टीवर आहे, स्वतः सलामीला आलेला आहे हेमंत पाटील. जावेद याला फुलटॉनची ड्राईव्ह केलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, आणि चेंडू सीमा पार जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. हेमंत पाटील याचं वैशिष्ट्य आहे, केवनी स्पोर्ट केवनी संघातून खेळत असो किंवा कुठल्याही सिटी क्रिकेटमध्ये खेळताना असो, त्याच्याकडनं क्लास क्रिकेट बघायला मिळते नेहमीच. आपण बघितलं, पहिलाच चौकार वाईड अप लॉंगॉनला लगावला होता, दुसरा चौकार कव्हरच्या दिशेने लगावला. जावेद पुन्हा एकदा मार्गस्थ. शॉर्ट रनअप. यावेळेला मात्र ग्लान्स केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला. चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, आणि त्यावर मात्र 1 धाव पूर्ण करतो हेमंत. धावसंख्या होते 9. नाणेफेक हरल्यानंतर जय मसोबा पिंपळास पंकज घरत यांचा जो संघ आहे फलंदाजी करतोय. रोहित चौधरी यांचा संघ सोनादेव टेमघर या संघाला पण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. जावेद स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आणि क्लीन बॉल त्रिफलाचित. सर, जर तुम्ही त्यांचा सन्मान केला नाही तर तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकत नाही. आणि दुसरा सन्मान परफेक्ट यॉर्करचा सन्मान तुम्ही केला नाही तर कदाचित तुम्हाला खेळपट्टी सोडून जावं लागेल. आणि रोहन याने परफेक्ट यॉर्करचा सन्मान केला नाही, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि मात्र खेळपट्टी सोडून जावं लागतंय. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, आणि रोहन 0वर बाद झालेला आहे. पहिलं यश मिळते जावेद यास. पहिला फलंदाज बाद झाला. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येथे तो म्हणजे सचिन मस्के, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. कित्येक वेळेला पिंपळास गावातून खेळताना विस्फोटक फलंदाजी केलेली आहे, आणि या मैदानात घरेलू मैदान आहे, मैदानाचा खूप अनुभव आहे सचिन मस्केला. यावेळेला मात्र थोडासा कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पहिली तो अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. पंचांचा काय इशारा येतोय बघायचा आहे.
चौकार. चार धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 13. फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. जावेद राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये नाहीये आणि चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा चौकार निघतोय सचिन म्हस्के याच्या बॅटमधून. संघाची 17 एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. खास करून सुरुवात चांगली केली हेमंत पाटील यांनी 2 चौकार लागवलेले आहेत. 3 चेंडूवर सामना केले आणि 9 धावांवर या ठिकाणी खेळताना पाहतोय. रोहन शून्यावर बाद झालेला आहे, पण त्यानंतर मला आलेला सचिन म्हस्के यांनी 2 चेंडूवर 2 चौकार लगावले आणि धावसंख्या झाली 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सोनादेवी टेमघर विरुद्ध जय मसोबा पिंपलास या दोन संघामध्ये आजच्या दिवसातला तिसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय. जय गावदेवी चषक बापगाव 2021 जेएन्स एंटरप्राइजेस तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजजी भोईर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सिटी क्रिकेट आपण पाहतोय. आकाश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. आकाश याला शॉर्ट अंपुलचा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. डीप स्क्वेअर लेग सीमा पार होते. चौकार. चेंडू भरपूर वेळ होता हेमंतकडे. हेमंत यांनी जागा बघितली. स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये बघितला आणि चांगला फटका खेळलेला आहे आणि एका टप्प्यानं हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. चौकार. हेमंत पाटीलच्या बॅटमधून निघाला हा तिसरा दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 21. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आकाश पुन्हा एकदा मार्गस्थ होते. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. आकाश लेफ्ट आर्म याला मात्र अप्पर कटचा अंदाज थोडासा मागे आला होता आणि अप्पर कट खेळण्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आला. पण एक गोष्ट बघायला मिळते की अप्पर कटचा जो फटका आहे तो तुम्हाला सीझन क्रिकेटमध्ये खूप फायदेशीर ठरतो. टेनिस क्रिकेटमध्ये इतका फायदेशीर ठरत नाहीये. भारत स्पोर्ट्स त्याचबरोबर जय भोलेनाथ सरळीपाडा दोन्ही कॅप्टन ऑफिशियल कॉल देण्यात येतोय की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. भारत स्पोर्ट्स आणि जय भोलेनाथ सरळीपाडा. आकाश याला स्टेप आउट झाला होता. माझं टायमिंग साधता आलेली नाही. चेंडू स्क्वेअर लेग जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. दबाव टाकला जातोय आणि 2 धावा हेमंत पूर्ण करतोय. हे फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. पहिली धाव तुम्ही अतिशय वेगात जर घेतली, शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही, डीप मधून क्षेत्ररक्षक जो येतोय मग बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की त्याचं जे लक्ष जे असतं ते 2 गोष्टीकडे असतं. चेंडूकडे असतं आणि फलंदाजाकडे असं धाव घेणार आहेत. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला मिसफील्ड होतं आणि दुसऱ्या धावेची शक्यता आपोआप निर्माण होत असते. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. स्विच इट मित्र माने काय स्वीट इट आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. काय फलंदाजी करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट म्हणतात
स्वतः फलंदाजीसाठी आले, स्वतः संघाचा कर्णधार आहे. धावसंख्या वेगाने वाढते 27 आकाश लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला होता, पण इतका बाउन्स झाला की फलंदाजीच्या अवाक्याबाहेरचा आणि पंच राजकुमार पाटील इशारा करतायत वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर ची वॉर्न सुद्धा करतायत गोलंदाजाला. कारण ह्यानंतर अशा प्रकारचा चेंडू जर हाताळला तर शिक्षा मिळू शकते, मात्र वेगळी शिक्षा मिळू शकते. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आकाश लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल. उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडा खाली राहिला आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे 28. दुसरं षटक हे मार्गस्थ. एक चांगली सुरुवात बघायला मिळते. पुन्हा एक चांगलं अपील केलं जात आहे, जोरदार अपील, आणि याचबरोबर हेमंत पाटील याची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. आज झालेले हेमंत पाटीलनी बाद होण्यापूर्वी 4 चौकार लगावले आणि जो सामना केलेला आहे तो 9 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 9 चेंडूचा सामना करून 19 धावांची खेळी केली. या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाला. आता हेमंत बाद झाल्यानंतर हेमंतची जागा घेण्यासाठी येतोय हर्षद चौधरी. येतोय मॅन फ्रॉम दापोडे. क्लास क्रिकेट आहे हा सुद्धा हर्षद चौधरी. हर्षद चौधरीचे एक वैशिष्ट्य असे क्रिकेटिंग फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. पण मात्र जी योग्य वेळ आहे त्या योग्य वेळी तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी करतात ते फार महत्वाचं आहे. तुमचं नाव किती मोठं आहे ते महत्वाचं नाही, काम किती मोठं आहे ते फार महत्वाचं असतं. येस गोलंदाजीसाठी येतोय कॅप्टन साकिब खान गोलंदाजीसाठी येतोय. त्याच्याकडे एक क्षमता आहे दोन्ही बाजूला चेंडू मूव्ह करण्याची. वैशिष्ट्य असं आहे साकिब खानचं, एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे आणि मध्ये मध्ये अतिशय वेगात चेंडू सुद्धा हाताळण्यामध्ये वाकबगार आहे साकिब. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल सचिन मस्के यांनी 2 चेंडूवर 2 चौकार लगावले होते. साकिब खानचा कशा प्रकारे सामना करतोय ते अतिशय उत्सुक्याचं ठरेल. साकिब याला मात्र थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. धावसंख्या थांबलेली 28. तिसरं षटक हे मार्गस्थ. आपण जो सामना पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध जय मसोबा पिंपलास जय गावदेवी चषक बापगाव 2021 या स्पर्धेला प्रारंभ झाला. आज पहिल्या सामन्यामध्ये व्हिक्टोरियाने बालाजी स्पोर्ट्स संघाला बलाढ्य संघाला पराभूत केलं, तर दुसऱ्या सामन्यामध्ये बंटी स्पोर्ट बोरिवली संघाने विजय प्राप्त केला. याला पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. मी सांगितलं होतं की साकिबचं वैशिष्ट्य आहे की दोन्ही बाजूला मूव्ह करण्यामध्ये वाकबगार आणि मध्ये मध्ये त्याचा चेंडू जर आपण बघितला चेंडूचा वेग जास्त वेगात चेंडू हाताळतो. शॉर्ट रनअप आहे साकिब लेफ्ट आर्म. याला पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन बीचा वापर केला या ठिकाणी सचिन मस्केनी. सुरुवातीला मागे गेला, त्यानंतर थोडासा सेटेड बॅटे स्कोप खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश आलेलं नाहीये. साकिब लेफ्ट आर्म. याला मात्र थोडा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि संधी दिलेली आहे मात्र सहकार्याला खेळण्याची. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते, कारण 3 चेंडू डॉट, त्यानंतर 1 धाव. धावसंख्या होते 29. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. साकिब खान गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र टायमिंग साधता आलेले नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये शॉर्ट कव्हरला, पण काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता हर्षद याने.
टर्नच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात तितकं सोपं नसतं ऑन साईडला, कारण जेव्हा चेंडू ऑफ साईडला टर्न होतोय तेव्हा ऑन साईडला फटका खेळणं तितकंसं सोपं नसतं. साकिब लेफ्ट आर्म, याला मात्र हुकचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर सचिन मस्केची खेळी संपुष्टात. दोन चौकार लागवले होते, मात्र साकिबला खेळताना मात्र कुठेतरी संघर्ष करताना दिसला सचिन मस्के आणि तिसरा फलंदाज बाद झाले. सचिन मस्के यांनी बाद होण्यापूर्वी 2 चौकार लगावले, 7 चेंडूचा सामना केला आणि 9 धावा जमवल्या. 3 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद झाला होता रोहन पाटील, शून्यावर त्रिफळाची झाला होता. त्यानंतर हेमंत पाटील हा बाद झाला होता. त्यानंतर तिसरा फलंदाज जो बाद झालेला आहे तो सचिन मस्के. आता मात्र खेळण्यासाठी येतोय कुणाल मात्रे, मॅन फ्रॉम अंजूर. एक क्षमता आहे कुणालकडे फटकेबाजी करण्याची, कारण अंजूर संघातून खेळताना कित्येक वेळेला कुणालने आपल्या संघाला सावरलेलं आहे. इथे मात्र सुरुवात चांगली झाली होती, कारण हेमंत याने एक सुरुवात चांगली केली होती. रोहन लवकर बाद झाला. आकाश वारगडे, मॅन फ्रॉम सेलार, गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पण या वर्षाचा आपण विचार केला, हंगामाचा विचार केला तर आकाश वारगेला आपला प्रभाव इतकासा पाडता आलेला नाहीये. आकाश याला मात्र फुलार लाईनचा चेंडू होता आणि ऑन दी अप चांदणे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता कुणालाचा. एक चांगला चेंडू, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. आकाश, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण आकाशकडे क्लास आहे, कुठल्याही क्षणी तो चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकतो. आकाश याला मात्र टर्न बघायला मिळाला, शेवटच्या क्षणी मात्र विचार बदलला, द्विधा मनस्थिती बघायला मिळाली. सुरुवातीला कुणाल उजेष्टीच्या बाहेर गेला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बघितला की चेंडू टर्न होतोय, शेवटच्या क्षणी मात्र विचार सोडून दिलाय. काय गोलंदाज, काय चेंडू वळला होता. आकाश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. पिंपलास गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला मात्र खोदून काढलेला आहे, अतिशय ब्लॉक होल मधला चेंडू होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, डीप मिडॉनला खराब क्षेत्ररक्षण, थ्रम्बल होतोय. बऱ्याचशा वेळेला अशी एक रणनीती असते धावबाद करण्यासाठी, फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 31. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आकाश पुन्हा एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. त्यानंतर साकिब खान याने कमबॅक केलं आणि त्यानंतर आकाश वारगाडे सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. भारत स्पोर्ट्स आणि जय भोलेनाथ दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. याला मात्र फोर्स केलेला आहे, वाईड अप, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचा आहे. षटकार, 6 धावांसाठी षटकार. मिळाला अराउंड दी ऑप्शन, फोर्स केलं होतं, ताकदीचा वापर केला होता आणि चेंडू वाईड अप लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर गेला होता. हर्षद याच्या बॅटमधून निघाला हा दर्जेदार षटकार. आता मध्ये एक धावसंख्या वाढते, एका धावेने धावसंख्या होते 37. आकाश राईट आर्म, पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचा आहे. मात्र चेंडू दस्तक पे मस्तक पे
प्रयत्न केला होता, अयशस्वी असा प्रयत्न, आणि चेंडू डोक्यावरनं हा निघून जातोय, सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. यस, लागोपाठ 2 षटकार लगावले आहेत. कदाचित पुढच्या चेंडूवर जर षटकार लगावला तर 3000 आणि 1100 असं 4100 रुपयाचं पारितोषिक मानकरी ठरू शकतो हर्षद. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 43, 43. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पाचवं षटक घेऊन येते गोलंदाज साकिब खान. फुलटा चेंडू, एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक दर्जेदार चौकार. मध्ये मात्र एक ताळमेळ बघायला मिळेल. दोघांमध्ये फटकेबाजीला प्रारंभ केल्यास सुरुवातीला हर्षद यांनी लागोपाठ 2 षटकार लगावले होते. त्यानंतर कुणाल यांनी सुद्धा एक दर्जेदार चौकार. काय प्लेसमेंट किती जबरदस्त होती. कुठल्याही प्रकारे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू सरळ निघून गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमापार चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. जय मसोबा पिंपलास संघाची 47, 47. सोनादेवी टेमघर विरुद्ध जय मसोबा पिंपलास या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला जय मसोबा पिंपलास संघाचा कॅप्टन हेमंत पटेलने एक दमदार सुरुवात केली, पण मात्र साकिब खान यांनी कमबॅक केलं होतं. चांगली गोलंदाजी केली, पण पुन्हा मात्र या ठिकाणी आक्रमण बघायला मिळतंय. सुरुवातीला आपण बघितलं आकाश वारगडेच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं होतं हर्षद याने, आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर एक दमदार दणदणीत चौकार लगावला तो कुणाल म्हात्रे यांनी साकिब खानच्या गोलंदाजीवर. 47 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच असं वाटतं की जय मसोबा पिंपलास हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे. साकिब लेफ्ट आर्म स्वीट हिट. काय फटका खेळलेला आहे, जबरदस्त फटका, स्वीट हिट आणि चेंडू डिपिश पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, कारण 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत. 53 धावा झाल्या आहेत. 53. काय फटका खेळलेला आहे. जणू असं जाणवलं, असं वाटलं की कुणाल मात्र हे लेफ्टी खेळतो की काय, अशा प्रकारे फटका खेळलेला आहे. स्वीट हिट, मी म्हणेन स्वीट हिट. स्वीट हिट नव्हे तर स्वीट हिट. डिपिश पॉइंट सीमापार जाणारा हा दर्जेदार षटकार कुणाल म्हात्रेच्या बॅटमधून निघाला. धावसंख्या वेगाने वाढते. 53. पहिलं षटक जेव्हा हाताळलं होतं साकिब खान, सचिन मस्केने खूप संघर्ष केला, संघर्ष करताना दिसला. मात्र या षटकामध्ये आक्रमण करते कुणाल म्हात्रे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. साकिब पुन्हा एकदा मार्गस्थ होणार आहे गोलंदाजी करण्यासाठी, फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. अप्रतिम बेसला ट्रिप केलेला आहे. अप्रतिम जे लोक त्रिफळाची तो दे, क्लीन बॉल होते कुणाल. कुणाल मात्र बाद झाले. कुणाल मात्रेने बाद होण्यापूर्वी 6 चेंडूचा सामना केला, एक चौकार लगावला, एक षटकार लगावला आणि 11 धावांची खेळी केली. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र क्लीन बॉल झालेला आहे. कमबॅक करते साकिब. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या होत्या, मात्र तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केलेला आहे आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय शिवदास कामनकर, मॅन फ्रॉम पिंपलास.
पिंपलास मैदानाचा खूप अनुभव आहे, खूप घरेलू मैदान आहे, घरचं मैदान आहे. कशा प्रकारे शिवदास फलंदाजी करतोय बघायचं आहे. शिवदास सुद्धा एक डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. पाचवं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. 53 साकिब खान याला फटका खेळल्या चेंडू हवेत आहे, झेल होण्यासारखी संभावना नाहीये. तोपर्यंत मात्र फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. शिवदास आपलं खातं उघडण्याची. धावसंख्या होते 54. पाचवं षटक हे मार्गस्थ. आपण जी मॅच पाहतोय, जो सामना पाहतोय, जय मसोबा पिंपलास विरुद्ध सोनादेव टेमघर या दोन संघामध्ये. नाणेफेक हरल्यानंतर जय मसोबा पिंपलास संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 54. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेला मात्र खेळण्याचा जो प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. कमबॅक करतोय या ठिकाणी पाहतोय आपण साकिब खानला, कारण पहिल्या 2 चेंडूवर ज्या 10 धावा दिल्या होत्या त्या तिसऱ्या चेंडूवर सफलता मिळवली. आणि हेच चांगल्या गोलंदाजी एक खूण असते. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट चालवतोय. 1 धाव मात्र मिळते. पंचांचा लेगबायचा इशारा. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11च्या सरासरीने बरोबर 55 धावा जमवलेल्या आहेत. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड या ठिकाणी सांगतात की प्रोजेक्टेड स्कोर मे बी द 66 धावा होऊ शकतात याप्रमाणे धावसंख्या जमवली, कारण 55 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. लास्ट ऑफिशियल कॉल. भरत स्पोर्ट्स आणि जय भोलेनाथ दोन्ही कॅप्टननी टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी विश्वास दाखवलेला आहे तो म्हणजे आकाशवर. आकाशच्या शेवटच्या 2 चेंडू 2 षटकार लगावले होते हर्षद चौधरी याने. आकाश याला मात्र पूल केलेला आहे. चेंडूला मात्र चेंडू हवेत आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही. त्याचं कारण आहे कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नाही, शॉर्ट मिड विकेटला नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करते फलंदाज. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 57. याला मात्र लॉफ्टेड शॉट, ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाते तो डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि हर्षद चौधरीच्या बॅटमधून निघाला हा तिसरा षटकार. त्रेसष्ट धावा झाल्या. 63. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाजी हर्षद करतोय असं वाटतं की 70+ कडे आता मात्र पाहत असणार, कारण प्रोजेक्टेड स्कोर आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड यांनी सांगितलं होतं की 66. पण कदाचित हर्षद जर खेळपट्टीवर राहिला शेवटच्या चेंडूपर्यंत तर 70+ धावा होऊ शकतात. आकाश पुन्हा फटका खेळलेला आहे, मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत, स्वतः आकाश चेंडू खाली येतोय आणि झेल गोदे कॉटन बॉल. हर्षदेची झंझावाती खेळीचा अंत होतोय. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड ही माहिती देतील की 9 चेंडूंचा सामना केला आणि 21 धावांची खेळी गेली. त्रेसष्ट धावा झाल्यात आणि आता मात्र एक्सपिरियन्स होल्डर राजन येतोय. जय मसोबा पिंपलास संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू राजन पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. तसेही दापोडेमध्ये सुद्धा सर्वात अनुभवी खेळाडू राजनच आहे संघाचा. यावेळेला मात्र ब्लाइंड स्विंग, चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता.
डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, फटका चांगला खेळू शकत नाही. एक धाव मात्र मिळते, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 64, 64. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजनकडे क्षमता आहे मोठे बटके खेळण्याची. पहिल्या चेंडूवर दणदणीत सणसणीत षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार लागवला. आता मात्र मी सांगितलं होतं 70+ ही धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका. चेंडू जाते सरळ लॉंगॉनला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रॉंग अँड थ्रो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. $72 72 धावा झालेल्या आहेत आणि 73 धावांचं लक्ष्य. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे, भरत स्पोर्ट्स आणि जय भोलेनाथ. येस, जय भोलेनाथचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. जय भोलेनाथ आणि भरत स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी त्वरित यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. भरत स्पोर्ट्स आणि जय भोलेनाथ दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. त्या ठिकाणी टॉससाठी आमचे समालोचक मजर खान सज्ज असतील. या सुभाषजी मस्के आणि अल्पेशजी म्हात्रे आपण याचे आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. आपल्या उपस्थित टॉस होईल जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तो दोस्तों जियांस इंटरप्राइजेस जिसका सीजन 2 चौथे मुकाबले का टॉस होने जा रहा है. खेलने वाली टीम है भरत स्पोर्ट्स और जय भोलेनाथ सरोलीपाड़ा. ये सिक्का मैं बता दूं, एक तरफ है जियांस इंटरप्राइजेस और जय गांव देवी चषक. गांव देवी चषक कहना है यहाँ पर, और आया है जियांस इंटरप्राइजेस. बहुत बहुत शुक्रिया सर आपका. तो टॉस को जीता यहाँ पर भरत स्पोर्ट्स के कैप्टन आतिश पाटिल ने. आतिश, टॉस जीता है, क्या करना चाहोगे? बॉलिंग करेंगे. गेंदबाजी करने का फैसला लिया है आपने, क्या कारण है ये? प्रेशर नहीं लेना चाहते, कम से कम रन पे रोकना चाहेंगे और मैच जीतने की कोशिश करेंगे. देखिए, गेंदबाजी का फैसला आपने लिया. जय भोलेनाथ सरोलीपाड़ा एक मजबूत टीम है, तो कितने रनों तक रोकने की कोशिश करेंगे इन्हें आप? 6 ओवर में 60. और वो कौन से गेंदबाज है जो शुरुआती ओवर में आपको अच्छा स्टार्ट देंगे? उज्ज्वल है, पंकज है, आतिश बामरे है. देखिए, पिंपलाज में यहाँ पर सिटी क्रिकेट का टूर्नामेंट रखा गया है जियांस इंटरप्राइजेस. क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? बहुत ही अच्छा टूर्नामेंट है और 3 दिन का टूर्नामेंट है ये शायद, और अच्छा आयोजन. बहुत बहुत शुक्रिया. इस वक्त मेरे साथ प्रमोद म्हात्रे, लेजेंडरी क्रिकेटर. आपने टॉस हारा, आपको बल्लेबाजी दी गई है. इस मुकाबले में आप टॉस जीते तो आप क्या करते? हम भी क्षेत्र करते. लेकिन इस वक्त बल्लेबाजी दी गई है, 6 ओवर का मुकाबला है. वो कौन से बल्लेबाज रहेंगे जो शुरुआती ओवर में आपको फ्लाइंग स्टार्ट देंगे? हमारे पास है जित्तू है, केतन है, या ऐसे 2-3 बच्चे है अच्छे खेल रहे हैं. देखिए, ये तीसरा मुकाबला इस वक्त चल रहा है जहां पर हम देख रहे हैं कि 70+ ही रन बने. आपको पहले बल्लेबाजी मिली है, तो कितने रनों तक जाने की कोशिश करेंगे आप? भाई 60+ 70 टारगेट देख रहे हैं. क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? बहुत अच्छा आयोजन है. अभी बीसी भोर में अच्छे आयोजन होने लगे, समझ आ रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया. तो टॉस यहाँ पर हो चुका है. टॉस को जीता है भरत स्पोर्ट्स के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. ओवर टू कमेंट्री बॉक्स. कोहली सर इज देयर. थँक्स मजर खान. तर मित्रांनो, यानंतर होणारा जो सामना आहे भरत स्पोर्ट्स विरुद्ध जय भोलेनाथ सरोलीपाड़ा आणि भरत स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आतिश पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय भोलेनाथ सरोलीपाड़ा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मात्र आपण वळूया नेक्स्ट मॅच. या ठिकाणी एक हाय स्कोरिंग सामना बघायला मिळणार आहे, कारण समोर जे लक्ष ठेवलेलं आहे ते 73 12.16 म्हणजे 12 किंवा 13 धावा प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील
जर सोनादेवी टेमघर संघाला सामना जिंकायचा असेल आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समालोचन करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, एक युवा समालोचक आणि अतिशय एक सुमधुर आवाज क्रिकेट खेळायची सुद्धा खूप माहिती आहे, मजर खान. थैंक यू वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर. तो एक बार फिर से हमने देखा गौली सर के ये तीसरा मुकाबला है और 70+ रन बने हैं. पहले मुकाबले भी हमने देखा कि विक्टोरिया ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, 77 रन बने. उसके बाद हमने देखा कि बंटी स्पोर्ट्स ने, उन्होंने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की. और यहाँ पर हम देख रहे हैं कि जय मसूबा पिंपलास के बल्लेबाजों ने भी बहुत बढ़िया टोटल यहाँ दिया. सोना देवी टेमघर के सामने 73 का टारगेट. दोनों ही ओपनर बल्लेबाज राहुल मात्रे और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइक पर पहली गेंद वहां पर देखना है, मिड ऑफ की दिशा में इस गेंद को खेला और तेज कदमों के साथ रन के लिए निकल पड़े थे वहां पर राहुल मात्रे, 1 रन की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए. यस, जय मसोबा संघ खेळतोय आणि जय मसोबा संघ जर चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये तर आमचे संतोषजी गोपीनाथ पाटील यांच्याकडून त्याच्यासाठी खास दमनची ट्रिप, दमन दौरा. इस बार देखना है हवा में खेल बैठे वहां पर बल्लेबाज. पहला विकेट इस वक्त गिरता हुआ सोना देवी टेमघर का. दूसरी गेंद के ऊपर बड़ा झटका लगता हुआ सोना देवी टेमघर के कैप्टन शाकिब खान, आपके जो 12वें खिलाड़ी है उनको नाम नहीं पता, तो ऐसा कोई खिलाड़ी भेजे जिसे सबके नाम पता हो. अगले बल्लेबाज आकाश वारगड़े. तो शुरुआत उस तरह की नहीं मिल पाई यहाँ सोना देवी टेमघर को, क्योंकि सिर्फ 1 रन पर पहला विकेट गिरा है. इस बार इनफील्ड के ऊपर से खेला है, वहां पर राजन गेंद के पीछे दौड़ते हुए नहीं रोक पाएंगे गेंद को. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. है रोहन पाटिल. अब तक 3 गेंदों में 5 रन खर्च किए और 1 विकेट हासिल किया है. इस बार अच्छी गेंद वहां पर, अच्छी लंबाई की गेंद रही थी, स्लाइस करने की कोशिश जरूर की थी वहां पर आकाश वारगड़े ने, लेकिन अच्छी वापसी जहाँ पिछली गेंद के ऊपर बाउंड्री लगी. इस बार अच्छी गेंद, एक बड़े टोटल का पीछा करती हुई सोना देवी टेमघर. इस बार पुल किया है, इस गेंद को देखना है डीप में, वहां पर खिलाड़ी मौजूद है. आकाश की पारी भी यहां पर समाप्त होती हुई. टेमघर का दूसरा विकेट गिरता हुआ आकाश वारगड़े के रूप में. अच्छा, क्या समाप्त किया था वहां पर कुणाल मात्रे ने. इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है रोहन पाटिल द्वारा. अब तक 2 विकेटें हासिल की है और सिर्फ 5 रन. पावर प्ले में जिस तरह से गेंदबाजी करनी चाहिए उसी तरह की गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है रोहन द्वारा. अब टीम के कैप्टन आए हैं शाकिब खान. देखना है यहाँ अगर इस मुकाबले को जीतना है तो एक कैप्टन नॉक खेलना होंगे उन्हें, क्योंकि शुरुआत उस तरह की नहीं हो पाई है यहाँ पर सोना देवी टेमघर की.
इसके बाद चौथा मुकाबला हम देखेंगे जय भोलेनाथ सरोलीपाड़ा वर्सेस भरत स्पोर्ट्स के बीच में, जहां पर भरत स्पोर्ट्स के कैप्टन आतिश पाटिल ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया है। शाकिब खान नए बल्लेबाज सामना करेंगे रोहन पाटिल का। पहली गेंद वहां पर सामना किया, अच्छी गेंद रही थी। एक बार फिर से वहां पर रोहन की विकेटों के बीच में इस गेंद को रखा था, डिफेंस करने पे मजबूर किया था वहां पर शाकिब को। एक रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 6 रन। एक ओवर की समाप्ति पर 6 रन, 2 विकेटें गंवाने के बाद सोना देवी टेमगर। शुरुआत उस प्रकार की नहीं हो पाई यहाँ जिस तरह से शुरुआत चाहिए थी। फ्लाइंग स्टार्ट की ज़रूरत थी, लेकिन अभी भी अगर हम क्रीज पर देखें तो 2 बेहतरीन बल्लेबाज मौजूद है, राहुल मात्रे और शाकिब खान। अगदी बरोबर बदल खान, आपण पाहतोय आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 12 किंवा 13 धावा या प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जेव्हा 6 धावा देतात आणि फलंदाज बाद करतात, एक चांगली गोलंदाजी प्रेशर बिल्डअप करणारी ही गोलंदाजी रोहनद्वारा बघायला मिळाली. कारण यानंतर जी 5 षटके असणार आहेत त्यामध्ये आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जी आहे त्याचा हा मानसिक दबाव वाढणार आहे तो सोनादेवी टेमगर संघावर. जी बिल्कुल गौली सर, जिस तरह से पहले ओवर में रोहन ने गेंदबाजी की, विकेटें भी निकाली और रन भी कम खर्च किए, थोड़ा सा यहाँ पर आस्किंग रन रेट जो है वो बढ़ चुका है. लेकिन 2 जो बल्लेबाज है इनके पास क्षमता है बड़े हिट लगाने की, लेकिन गेंदबाजी में एक बेहतरीन गेंदबाज को बुलाया गया है जिनके पास काफ़ी अनुभव है, चाहे हम बल्लेबाजी की बात करें या फिर गेंदबाजी की. राजन पाटिल को बुलाया गया है. दूसरा ओवर लेकर आते हुए राजन पाटिल सामना करेंगे वहां पर शाकिब खान. पहली गेंद वहां पर देखना है, लंबे हिट की तरफ गए थे, मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे, किस्मत वाले रहे वहां पर शाकिब. 1 रन जरूर दौड़कर पूरा किया है, स्कोर 1 रन की मदद से 7 पर जा पहुंचा है. राजन की पहली गेंद के ऊपर बड़े हिट की तरफ जरूर गए थे वहां बल्लेबाज, लेकिन साफ तौर से खेल नहीं पाए थे. राजन पाटिल इस बार सामना करेंगे राहुल मात्रे. अब तक सिर्फ 1 गेंद का सामना किया है राहुल ने, जिसमें उन्होंने 1 रन बनाया था. उसी बीच वहां पर थोड़ा सा लेट खेला इस गेंद को, हल्की सी शॉर्ट गेंद थी, हुक कर दिया, गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक आता हुआ राहुल के बल्ले से. किसी शॉर्ट गेंद थी, थोड़ा रुक कर उस गेंद को खेला था राहुल ने, लेकिन बेहतरीन रिजल्ट मिलता हुआ 4 रनों की मदद से स्कोर 11 पर जा पहुंचा. 2 विकेटें गंवाने के बाद सोना देवी टेमगर 73 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई. हर्षद चौधरी ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, 21 रन उन्होंने बनाए, और हेमंत पाटिल ने उन्होंने 19 रन बनाए. तो एक अच्छी शुरुआत ज़रूर दी थी हेमंत ने, और फिनिशिंग टच दिया हर्षद चौधरी ने. राजन एक बार फिर से सामना करते हुए राहुल मात्रे का. इस बार देखना ऑन साइड की दिशा में इस गेंद को मोड़ा है, कुणाल वहां मौजूद है. जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच धीमे कदमों के साथ इस बार 1 ही रन आएगा. स्कोर 1 रन की मदद से 12 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 2 का हम खेल देख रहे हैं. अब तक का जो खेल हुआ जिसमें 12 रन बने और 2 विकेटें भी गिरी है. शाकिब खान इस बार सामना करेंगे. इस बार पुल करने की कोशिश वहां की शाकिब ने, अच्छी गेंद एक बार फिर से रही थी राजन पाटिल की. डॉट गेंद होती हुई इस बार स्कोर अभी भी रुका हुआ है 12 रन. जियांस इंटरप्राइजेस जय गावदेवी चषक बापगांव. उसी बीच एक बार फिर से इस बार घूमकर खेलने की कोशिश की थी वहां पर शाकिब ने. बैक टू बैक 2 गेंदें डॉट होती हुई. जय गावदेवी चषक बापगांव आप देख रहे हैं.
जिसे पिंपलास में ऑर्गेनाइज किया गया है। इस बार बड़े हिट की तरफ जरूर गए थे, वहां पर शाकिब लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही थी। वाइट का इशारा आता हुआ गोकुल पाटिल सर द्वारा स्कोर 1 रन की मदद से आगे खिसकता हुआ 13 पर। अच्छी गेंदें करने के बाद इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद रही थी राजन पाटिल की। इस बार देखना है फ्रंट फुट को आगे निकाल कर खेलने की कोशिश की थी, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम और शाकिब खान की पारी यहां पर समाप्त होती हुई। वादा सूरज दादा, इनाम ज्यादा से ज्यादा और मनोरंजन उससे ज्यादा। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर 13 रन। अभी भी यहां से 24 गेंदें और 60 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है अब वो 15 का हो चुका है। बल्लेबाजी के लिए अब रन मशीन ऑफ भिवंडी विक्की मात्रे आते हुए इस वक्त बल्लेबाजी के लिए। गेंदबाजी के लिए हेमंत पाटिल आते हुए सामना करेंगे विक्की मात्रे। अब यहां से रन मशीन ऑफ भिवंडी को रन बनाने होंगे अगर इस मुकाबले को जीतना है तो। जो आस्किंग रन रेट है गौली सर वो अब 15 को छूता हुआ। 24 गेंदें और 60 रन यहां से चाहिए। हेमंत तीसरा ओवर लेकर आते हुए, पहली गेंद वहां पर हेमंत की देखना है, स्लॉग स्वीप करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम। एक बार फिर से दूसरे अटेम्प्ट में वहां पर कैच को समाप्त किया और विक्की मात्रे की पारी यहां पर समाप्त होती हुई। मात्रे ने बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे। बैक टू बैक 2 अच्छे कैचेस पकड़ते हुए वहां पर मिड विकेट पे खड़े हुए खिलाड़ी रोहन मैन फ्रॉम पिंपलास। गेंदबाजी भी अच्छी की रोहन ने, सिर्फ 6 रन खर्च किए थे अपने पहले ओवर में और 2 विकेटें हासिल की। और फील्डिंग भी हम देख रहे हैं कि बहुत बढ़िया करते हुए अब तक 2 कैचेस पकड़े। लेकिन यहाँ पर कठिनाइयाँ बहुत ज़्यादा खड़ी हो चुकी है अब सोना देवी टेमघर की। 4 विकेटें गिरी है, रन अब तक सिर्फ 13 बने हैं, जबकि ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं। पूरी तरह से अब ऐसा लग रहा है कि जय मसूबा पिंपलास इस मैच में अपनी पकड़ बना रही है। लेकिन क्रिकेट है, कुछ भी नहीं कहा जा सकता है। अभी भी वहाँ पर राहुल मात्रे मौजूद है जो 6 रन बनाकर खेल रहे। एक बाउंड्री ज़रूर उन्होंने लगाई, लेकिन तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर हेमंत पाटिल ने एक बड़ा विकेट हासिल किया। समय के मामले में भी आपको सहयोग करना है, क्योंकि ये जो टूर्नामेंट है सिटी क्रिकेट का टूर्नामेंट है, BC4 का टूर्नामेंट है। 6 ओवर के मुकाबले है, इसके बाद और 3 मुकाबले रहेंगे। उसी बीच वहां पर देखना, ग्लांस करने की कोशिश की थी इस गेंद को, वहां पर राहुल मात्रे ने। डिप से खिलाड़ी रोहन आते तब तक 1 रन पूरा किया वहां पर राहुल ने। लोअर फुल टॉस गेंद रही थी, ग्लांस करने की जरूर कोशिश की थी बल्लेबाज ने। 1 रन की मदद से स्कोर अब जाकर आगे खिसकता हुआ 14 रन। 4 विकेटें गंवाने के बाद सोना देवी टेमघर। अभी भी यहाँ से हम देखें तो 59 रन और चाहिए। 22 गेंदें और 59 रन। अजय इस बार अच्छी गेंद वहां पर विकेटों के बीच में इस गेंद को रखा था, खोद कर निकाला। देखना है हर्षद चौधरी जब तक डीप से आते, फील्ड करते, थ्रो करते, उसी बीच तेज कदमों के साथ 2 रन पूरे किए वहां दोनों ही बल्लेबाजों ने। अच्छी दौड़ देखने को मिली। जैसे ही देखा कि डीप से खिलाड़ी आ रहे, अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया। 2 रनों की मदद से स्कोर 16। 4 विकेटें गंवाने के बाद सोना देवी टेमघर। हेमंत पाटिल
एक बार फिर से सामना करेंगे अजय। इस बार अच्छा बॉटम हैंड का इस्तेमाल वहां पर कार्पेट द्वारा इस गेंद को खेल दिया है। राजन वहां मौजूद है लॉन्ग की दिशा में, एक ही रन आएगा इस बार। नफीतुल्ली गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर हेमंत पाटिल द्वारा, जगह नहीं दे रहे बल्लेबाज को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए। अब तक 4 गेंदों में 4 रन खर्च किया और एक बड़ा विकेट उन्होंने हासिल किया। इस बार स्क्वायर कट लगाने की कोशिश, लेकिन बहुत ज़्यादा दूर से खेल बैठे थे, वही कारण था कि बल्ले का अंदरूनी सिरा लगा। अच्छी विकेट कीपिंग वहां देखने को मिलती हुई। डॉट गेंद इस बार रही, इसको रुका हुआ है अभी भी 17 रन। इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर पुल और सक्सेसफुल, मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। टॉस गेंद मिली वहां पर राहुल म्हात्रे को और उस फुल टॉस गेंद को पनिश्ड किया, बड़े रन बटोरे। सिक्सर की मदद से स्कोर 23 पर जा पहुंचाए। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 23 रन। अब यहां से 50 रन और चाहिए, 18 गेंदे और 50 रन। जिस तरह से लास्ट गेंद के ऊपर राहुल ने सिक्सर लगाया, उसी तरह की अब यहां से और बल्लेबाजी करनी होगी। 3 ओवर में रन बने हैं 23, अब आने वाले जो 3 ओवर है उसमें 50 रन चाहिए। लेकिन अभी भी हम देखें तो राहुल म्हात्रे जो ओपनिंग के लिए आए थे और अच्छी बल्लेबाजी करे, जिसमें एक बाउंड्री एक सिक्सर ज़रूर लगाया है, 12 रनों पर नाबाद है। और उनका साथ देते हुए अजय जो 3 रन बनाकर खेल रहे। ओवर की बात हम करें तो पहला ओवर रोहन लेकर आए थे, 6 रन खर्च किए थे, 2 विकेटें हासिल की। समय के मामले में सहयोग करना है जय मसूबा पिंपलास, आपको तुरंत ही फील्डिंग लगानी है, गेंदबाजी की शुरुआत करनी है। दूसरे ओवर में राजन पाटिल को बुलाया गया था, उन्होंने भी अच्छी गेंदबाजी की थी, 7 रन खर्च किए थे, 1 विकेट हासिल। उसके बाद हेमंत पाटिल कैप्टन 10 रन खर्च करके 1 विकेट हासिल की। यस, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। कारण 3 षटकामध्ये आपण पाहतो की 18 मिनिटाची वेळ झालेली आहे, 18 मिनिटे लागलेली आहेत, तर उर्वरित 3 षटके 12 मिनिटात पूर्ण करायचे आहेत। बिल्कुल, यहाँ पर अब सिर्फ 12 मिनट बचे, 3 ओवर आपको उसमें कंप्लीट करने हैं। जिस तरह से सोना देवी टेमगर का आस्किंग रन रेट बढ़ रहा है, यहाँ पर जय मसूबा के लिए टाइम बढ़ रहा है। समय के मामले में आपको सहयोग करना है। चौथे ओवर में शिवदास कामनकर को बुलाया गया है। शिवदास कामनकर सुद्धा घरेलू मैदान आहे, घरचं मैदान आहे, त्यामुळे खूप अनुभव आहे इथला। पहली गेंद वहां पर फुल टॉस गेंद देखना, बड़े हिट की तरफ गए थे, मिस टाइम स्ट्रोक और अपने ही फॉलो थ्रू में वहां पर कमाल का कैच समाप्त करते हुए शिवदास। अजय की पारी का अंत होता हुआ। ज़्यादातर जो खिलाड़ी है वो पिंपलास के, क्योंकि टीम ही पिंपलास की है। पंकज घरत और पप्पू घरत फैम टीम है, जिनका अपने होम ग्राउंड पर कमाल का परफॉर्मेंस देखने को मिल रहा है। इस बार देखना है लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर राहुल ने खेला है, राजन वहां पर मौजूद, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। राहुल सिक्सर की मदद से स्कोर 29 पर जा पहुंचाए। नॉन स्ट्राइक पर जावेद फारूकी आए हैं, लेकिन अगर हम राहुल की बात करें तो बढ़िया बल्लेबाजी। शिवदास कामनकर पहली गेंद अच्छी करने के बाद इस बार बिल्कुल बल्लेबाज के सामने दे बैठे थे, हाफ वॉली पर लेकर उस गेंद को खेला था वहां पर राहुल ने। इस बार देखना है फ्लिक के अंदाज में इस गेंद को खेला है, खाली क्षेत्र में गेंद जाती हुई, 4 रनों के लिए।
शिवदास कामनकर अब तक 10 रन खर्च किए 3 गेंदों में। अभी भी यहाँ से 15 गेंदें बची और 40 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। लेकिन जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है राहुल द्वारा, धीरे धीरे अभी ये मैच में कुछ न कुछ ट्विस्ट आता हुआ। इस बार अच्छी लंबाई की गेंद वहां पर विकेटों के बीच में रखा था। कहीं ना कहीं राहुल मात्रे को स्ट्रोक खेलते वक्त थोड़ी सी कठिनाई आई। एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर, स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 34 पर। इस बार अच्छी गेंद रही थी कामनकर की। जावेद फारूकी काफ़ी अनुभवी बल्लेबाज है, लेकिन अब अपने अनुभव को दिखाना होगा और अगर इस मुकाबले को जीतना है, इस टूर्नामेंट में बने रहना है तो। इस बार ग्लांस करने की कोशिश की वहां पर जावेद ने, लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही थी। एम्पायर गोकुल पाटिल सर का वाइट का इशारा आता हुआ। अतिरिक्त रूप में बढ़ोतरी 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 35 पर। 38 रन 38। अभी भी यहां से और रन चाहिए। जियांस इंटरप्राइजेस सूरज भोईर की ये देन। सीजन 2 पिछला जो उनका टूर्नामेंट रहा था जिसे मौली स्पोर्ट्स ने जीता था, बाबगांव में ऑर्गेनाइज किया गया था। इस बार पिंपलास में ऑर्गेनाइज किया गया है और पिंपलास गांव के जितने भी सदस्य, ग्राम पंचायत की हम बात करें या फिर यहाँ के गांव के लोगों की काफ़ी सपोर्ट किया है उन्होंने। उसी बीच वहां पर देखना जावेद ने इस बार हवाई यात्रा किया है आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक जावेद फारूकी के बल्ले से। बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ जावेद के बल्ले से। पुल पर लेकर इस गेंद को खेला, मिड विकेट को क्लियर करती हुई गेंद 6 रनों के लिए। सिक्सर की मदद से स्कोर 41 रन। इस बार देखना है, थोड़ा सा इंतजार किया वहां पर जावेद ने, लेकिन इस बार नहीं बच पाए। अच्छा क्या समाप्त किया वहां पर लॉन्ग ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी ने। चार ओवर की समाप्ति पर रन बने हैं 41। इस ओवर में शिवदास कामनकर के ओवर में थोड़े रन जरूर आए हैं, 18 रन खर्च किए, लेकिन विकेटें भी 2 उन्होंने हासिल की है। बारह गेंदे और 32 रन अब यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। जावेद फारूकी के आउट होने के बाद अगले बल्लेबाज शुमैल सुसे यारों का यार बल्लेबाजी के लिए आते हुए। बारह गेंदे और 32 रन अब यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। जय मसूबा पिंपलास, आपको समय के मामले में सहयोग करना है प्लीज़। गेंदबाजी की शुरुआत करनी है राजन आपको। एक बार फिर से राजन पाटिल को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। सामना करेंगे शुमैल सुसे। पहली गेंद वहां पर राजन की लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड की दिशा में इस गेंद को मोड़ दिया। कुणाल वहां मौजूद है। कुणाल आज बहुत बढ़िया फील्डिंग की। वैसे भी कुणाल मात्रे आउटफील्ड के बहुत बेहतरीन खिलाड़ी है। 1 रन की मदद से स्कोर 42 पर जा पहुंचा है। 11 गेंदे और 31 रन यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। राहुल मात्रे 1 मैन आर्मी का रोल अदा कर रहे। जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे, उनकी इनिंग पे हम नज़र डालें तो जहां पर उन्होंने 2 सिक्सर 2 बाउंड्री लगाई है, कुल मिलाकर 33 पर
23 पर बल्लेबाजी कर रहे। उसी बीच वहां पर देखना है नो बॉल का इशारा आता हुआ, बीमर गेंद, और इस गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए 7 रन आ जाएंगे इस गेंद के ऊपर। ये जो स्ट्रोक आया और ये जो नो बॉल है, ये टर्निंग पॉइंट साबित हो सकती है। बीमर गेंद कर बैठे थे इस बार राजन, जिसका फायदा उठाया वहां पर बल्लेबाज ने। राहुल मात्रे अपने इनिंग का तीसरा सिक्सर लगाते हुए, बहुत बढ़िया बल्लेबाजी अब तक की है वहां पर राहुल मात्रे ने। अब यहां से जो इक्वेशन है 11 गेंदे और 24 रन चाहिए। अब देखना है ये 24 बनते हैं या नहीं बनते हैं, ये सब कुछ बताएंगे वॉइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक भाबे सर। शुक्रिया मजहर खान। खेल की शुरुआत होती हुई और राहुल मात्रे जब तक हैं, जब तक आशाएं जीवित रहेंगी सोना देवी लॉजिस्टिक की। राजन अल्पेश ये बताइए कितनी गेंदे कितने रन? 11-24। राजन स्विंग कर दिया है, गेंद दूर गई, 6 रन। राजन को भेज दिया साजन के घर। कमाल का शॉट राहुल मात्रे का, 1 मैन आर्मी। उसके बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे। बहुत ही ज़बरदस्त ओपनर हैं वो, और आज उनको उनकी सही जगह पे भेजा गया है। ओपन करने के लिए आए हैं। आप देख रहे हैं गावदेवी चषक बापगांव पिंपलास के ऐतिहासिक ग्राउंड से आप सभी का हार्दिक स्वागत। जियांस इंटरप्राइजेस, साथ ही साथ सूरज भोईर और ग्राम पंचायत पिंपलास की तरफ से। इस मरतबा धीरे से गेंद को खेल दिया गैप में, 1 रन बना है। दूर से खिलाड़ी रपके हैं, शुमाइल की अच्छी कॉल, 2 रन पूरे। मैच अब गर्म हो चुका है, कट टू कट मुकाबला, क्योंकि कहा जाता है टेस्ट इज द बेस्ट एंड BC4 सिटी क्रिकेट इज द बेस्ट इन इंडियन टेनिस फॉर्मेट। इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेला, पॉइंट पे गेंद गई है, 1 रन बना है। धीरे धीरे मैच बहुत ही क्लोज होता हुआ 8 गेंदे 15 रन। अल्पेश गायकवाड वाकई में पिंपलास के लिए एक मिसाल बन गए वो। उड़ने के लिए आपको हौसलों की ज़रूरत होती है, परों की नहीं। राजन पटकी हुई गेंद हुक करने की कोशिश, गेंद गली में गई है और शुमाइल से आउट। बल्ले को स्लाइड नहीं करे, सुस्ती भरा रन, ये रन महंगा पड़ सकता है। साकिब खान, विकी मात्रे, अजय, जावेद फारूकी और शुमाइल सूसे। 7 गेंदे 15 रन। एक और कड़ा मुकाबला, कट टू कट मैच, फोटो फिनिश मैच आप देख रहे हैं। इस तरह के मैचेस को फ्रेम करके रखा जाता है। पिंपलास भी
शायद तय कर लिए कि देखना है कि इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, लेकिन सोना देवी क्या कह रही है, इलाका तुम्हारा धमाका हमारा। राजन मुड़ते हुए, बहुत बढ़िया गेंद आगे रखा, अच्छा ड्राइव लॉन्ग ऑफ पे, 1 रन। अब आखिरी ओवर और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 14। देखिए राजन के बारे में, राजन पाटिल के बारे में बताता चलूं कि इसी ग्राउंड पे 2016 और 17 में जो आगरी राजा चषक हुआ था उसके वो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। एक ओवर जीतने के लिए रन चाहिए 14, मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर। इस सीजन में BC4 सिटी क्रिकेट का पहला ही मैच सुपर ओवर में गया था, पायनियर और भारत स्पोर्ट वर्ल्ड का। अगला मुकाबला भारत स्पोर्ट, महेश पाटिल फैम टीम वन द टॉस एंड इनवाइट जय भोलेनाथ स्पोर्ट सरोली पाड़ा बैट फर्स्ट। समय में कोऑपरेट करें प्लीज। हेमंत पाटिल आ गए। ये मुकाबला अब हेमंत पाटिल बनाम सोना देवी लॉजिस्टिक हो गया है। राहुल मात्रे जब तक रहेंगे, जब तक आशाएं जीवित रहेंगी सोना देवी लॉजिस्टिक की। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, 39 पे खेल रहे हैं। इस सीजन में अब तक 2 अर्धशतक लगे। सचिन भोईर चैलेंज एंड बिलाल शेख RD 440। पहली गेंद घूम के खेल दिया है, फील्डर हैं पीछे, हालांकि थोड़ा फंबल किया, जोखिम बड़े 2 रन पूरे किए बैट्समैन ने। ये दूसरा रन महंगा पड़ सकता है क्योंकि स्ट्राइक राहुल भोईर के पास आ गया है। 5 गेंदे 12 रन। व्हाट अ मैच। 5-12 का इक्वेशन। मैच के 7-12 फंस चुके हैं। पांच 12 का इक्वेशन। राहुल मात्रे 41 पर, मैन फ्रॉम दीवा, उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, सीधा कप्तान विकी मात्रे को डगआउट में सलामी देता हुआ सिक्सर। और 3 रन चाहिए। अगर अर्धशतक लगाते हैं तो BC4 फॉर्मेट का तीसरा और गावदेवी चषक का पहला। 4 गेंदे 6 रन, इसे कहते हैं फिनिशर। हेमंत की गेंद कट करने की कोशिश, ऊपरी सिरा लिया, गेंद सड़क गई है। अर्धशतक, बिग एंड देना चाहिए। इनक्रेडिबल इनिंग। अब 3 गेंदे और 2 रन। बहुत बढ़िया इनिंग। राहुल का तालियों से स्वागत करे। 51 रन अब तक बनाए हैं उन्होंने। शायद राहुल मात्रे ने ऐलान किया है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा रहेगा। 3 गेंदे 2 रन। स्लाइस किया, गेंद जा रही है, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। इस मैच को जीत लिया है।
अर्धशतक BC4 फॉर्मेट में लगाया वो है मैन फ्रॉम दीवा राहुल मात्रे। राहुल मात्रे आपको आना है मैन ऑफ द मैच। इनक्रेडिबल इनिंग, great inning, 18 balls, 55 runs. What a great inning played by Rahul Matre. आइए रमेश पाटिल साहब के हाथों से हम ये आपको मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दे रहे हैं। राहुल, वेल प्लेड, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। राहुल मात्रे का फॉर्म में आना ये साबित कर देता है कि टीम के लिए बहुत अच्छा समाचार है। कॉन्ग्रेचुलेशन विकी मात्रे। अब ग्राउंड खाली करना है प्लीज। इसके बाद जो मैच रहेगा आरडी बनाम विक्टोरियन, और उसके बाद आखिरी मुकाबला सोना देवी लॉजिस्टिक बनाम इस मैच की विजेता टीम। बैट्समैन इन एक्सपीरियंस कंपेनर प्रमोद मात्रे ऑन 1 डाउन पोजीशन।